एमपीएससीच्या परीक्षार्थींनी विविध मागण्यांसाठी संभाजीनगरमध्ये क्रांती चौकात आंदोलन सुरू केले। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। एमपीएससीच्या परीक्षार्थींनी विविध मागण्यांसाठी संभाजीनगरमध्ये क्रांती चौकामध्ये आपलं आंदोलन सुरू केलेलं आहे। त्यांच्या हातामध्ये आपण फलक सुद्धा पाहतोय आणि मोठ्या संख्येने हे परीक्षार्थी इथे एकवटलेले आहेत। घोषणा दिल्या जात आहेत आणि निषेध नोंदवला जातोय। ही दृश्य आपण पाहतोय। एमपीएससी परीक्षार्थी छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रमक झालेले आहेत। राज्य सेवा परीक्षा पुढे ढकला ही त्यांची प्रमुख मागणी आहे आणि यासाठी मुंबईमध्ये आज परीक्षार्थींचा एक गट एमपीएससी आयोगामध्ये जाणार आहे आणि भेट घेणार आहे आणि यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। दरम्यान संभाजीनगरमधली ही दृश्य आहेत। परीक्षार्थी एकवटलेले आहेत आणि परीक्षा पुढे ढकलण्यासाठी आंदोलन करतायत। आपण ही दृश्य पाहतोय। आपल्या विविध मागण्यांसाठी परीक्षार्थींचं हे आंदोलन सुरू आहे। हातामध्ये त्यांनी फलक सुद्धा घेतलेले आहेत। एमपीएससीच्या परीक्षार्थींचं आंदोलन आपण पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल करोडे। विशाल, कोणकोणत्या मागण्या आहेत या परीक्षार्थींच्या? आपण बघितलं 2 दिवसाआधी पुण्यामध्ये सुद्धा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं। त्यावेळेस फौजदार पदाची जी भरती आहे त्या पदांची संख्या वाढवण्यात यावी। सरकारनं फक्त 200 ते 250 पदांची भरती केली आहे। मुळात 450 किंवा 500 पेक्षा जास्त पदांची भरती करण्यात यावी अशी एक विद्यार्थ्यांची मागणी होती। सोबतच परीक्षांचं शेड्यूल असावं जे व्यवस्थितपणे घ्यावं। परीक्षांच्या तारखा सातत्यानं मागे पुढे होत असतात त्याही रेग्युलराइज कराव्या अशा पद्धतीच्या त्यांच्या मागण्या आहेत। आणि यासह इतर काही जी पदं आहेत जसं आरोग्य विभागातील पदं आहेत किंवा आणखी काही विभागातील पदं आहे या पदांची नियमितपणे जाहिरात काढावी अशा पद्धतीच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहे। आणि या मागण्यांची पूर्तता राज्य सरकार करत नाही। राज्य सरकारकडे वारंवार या मागण्या मांडलेल्या आहेत। याआधी सुद्धा आंदोलन केलंय मात्र तरी सुद्धा दुर्लक्ष करत असल्यामुळे या पद्धतीनं आता हे विद्यार्थी आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहे। सरकारनं किमान आमच्या मागण्या मान्य कराव्या त्याकडे लक्ष द्यावं अशी त्यांची मागणी आहे। जी अगदी तेव्हा आता सरकार दरबारी या एमपीएससी परीक्षार्थींना न्याय मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।